दरवर्षी पुणे महानगर प्रदेशाची लोकसंख्या 2 लाखांहून अधिक वाढते. ही फक्त आकड्यांची वाढ नाही, ही आहे नवी स्वप्न, नवी नोकऱ्या आणि शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांची पावला. लोकसंख्या वाढीच्या प्रक्षेपणांवर आधारित गणितानुसार जर ही वार्षिक वाढ दिवसांमध्ये विभागली तर अंदाजे 250 ते 300 नवी पावलं दररोज पुणे पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करत आहेत. ही वाढ नैसर्गिक आहे, पण आपलं शहर तयार आहे का? 2025 मध्ये महाराष्ट्रात वाहन नोंदणीचा विक्रम झाला. पुणे आरटीओ सुमारे 3,30,000 नवी वाहनं, पिंपरी चिंचवड आरटीओ सुमारे 2,18,000 वाहनं. एका वर्षात 5 लाखाहून अधिक नवी वाहनं. हा विकास आहे की इशारा? वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण, हे सगळं आपण रोज जगतोय. 10 मिनिटांचा प्रवास आता 40 मिनिटांचा झाला. पण समस्या फक्त वेळेची नाही, हवेची गुणवत्ता बदलतीये आणि आपल्या श्वासात ऑक्सिजनपेक्षा सूक्ष्म धूलिकणं जास्त जात आहेत. वाहनांची संख्या इतकी वेगाने वाढते आहे की पुणे आता मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बँगलोरनंतर 3 अक्षरी वाहन नोंदणी मालिकेत प्रवेश करत आहे. वाकडमधील फिनिक्स मॉलमध्ये वीकेंडला 4 व्हीलर पार्किंगसाठी 30 ते 40 मिनिटांची रांग लागते. ही फक्त गर्दी नाही, हा शहरावर वाढणाऱ्या दबावाचा इशारा आहे. प्रत्येक मोकळी जागा आता नवीन टॉवरमध्ये बदलताना दिसतेय. स्थानिकांसाठी हा विकास आणि आर्थिक संधींचा भाग आहे. पण प्रश्न इतकाच आहे की या वाढीसोबत पाणी, रस्ते, ड्रेनेज, हवा आणि हिरवाई यांचाही विचार होतोय का? वृक्षगणनेतून एक वेगळंच वास्तव समोर येतं. 2023-24 मध्ये लावली 1228 झाडं, तोडली 2763. ऑक्टोबर 2024 पर्यंत लावली 406, तोडली 1986. एकूण लावली 4243, तोडली 16467. हे संतुलन आहे का? पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या नावाखाली सुरू झाला. पण स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. रस्ते आधीच अरुंद होत चालले आहेत, वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. मग प्रश्न असा, इतक्या वाढत्या वाहनांसाठी रस्ते अधिक मोठे व्हायला हवेत की अजून अरुंद? आज प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण शहर वाढवत आहोत की जगण्यासाठीची जागाच कमी करत आहोत? वाढ थांबवायची नाही, पण विकासासोबत नियोजनही तितकंच महत्त्वाचं आहे. मजबूत सार्वजनिक परिवहन, हरेक क्षेत्रांचं संरक्षण आणि जबाबदार शहर विकास. कारण शहर फक्त इमारतींनी मोठं होत नाही, तर श्वास घेता येईल असं जगणंही महत्त्वाचं असतं. दररोज शेकडो नवी स्वप्न या शहरात येतात. त्या स्वप्नांना रस्ता मिळायला हवा, फक्त ट्रॅफिक नाही. आता निर्णय आपला. वाढतंय शहर की कमी होतायत रस्ते?